आता फिरवून टाका. फिरावा कोणत्याही साईडला, चावी पूर्ण काढून फिरावा कुठल्याही साईडला. काय झाली, स्टेअरिंग तुमची लॉक झाली. आता स्टेअरिंग जर लॉक झाली, तुम्ही डायरेक्ट चावी टाकशाल आणि चावी फिरवशाल, तर चावी डायरेक्ट तुटून जाईल. ताकद लावशाल तर त्याच्यासाठी सिस्टीम काय आहे, चावी टाकशाल ना, चावी जर फिरवायची राहिली, स्टेअरिंग तिकडे फिरती ना, त्या साईडला धरून ठेवायची, मग चावी फिरवायची. आता चावी टाकून बघा, चावी तुमच्याकडून फिरणार नाही. ताकद लावू नका, फक्त फिरत नाही ना. आता हँडल इकडे करा आणि एकदा फिरवा, चावी फिरली का. ही सिस्टीम मेन आहे. स्टेअरिंग लॉक झाली म्हणजे स्टेअरिंग हलवून बघायची. आलं लक्षात, तरच तुमची गाडी ची चावी फिरल, नाही तर ती स्टेअरिंग लॉक राहील. तुम्हाला दिली चावी कोणी बी, तुम्ही टाकशाल आणि ताकद लावत बसशाल तिथं. ताकद लावलं म्हणजे चावी तुटली, बोनचा हातात येऊन जाईल. आलं लक्षात. त्याला डायरेक्ट 5-4-5 हजारचा खर्च आहे. एक्झाम्पल आपला तर अशी गाडी समजा आणि आपण कधी स्टेअरिंग फिरवली, काही प्रॉब्लेम नाही राहणार नाही. चावी राहिली कुठे बी स्टेअरिंग फिरवा, चावी काढली कोणत्याही साईडला, स्टेअरिंग फिरवली, स्टेअरिंग लॉक होऊन जाते, कोणती बी गाडी राहू द्या. आलं लक्षात. आता हँड ब्रेक आहे गाडीचा. हँड ब्रेक जर डायरेक्ट ओढला, ते गाडीच्या तुमचे चाकं लॉक झाले मागचे, म्हणजे गाडी तुमची पुढे जाणार नाही. काढताना याला कसा काढायचा आहे, वरती काढायचा, मध्ये दाबायचं, इथं खाली करायचा. कोणतं बटन आहे? हे बघा, हे बटन इथं बघा. ओढताना याला डायरेक्ट ओढायचा, असा आवाज यायला पाहिजे. काढताना याला वरती ताणायचा, खाली करायचा. आलं लक्षात. हँड ब्रेक आहे म्हणजे लॉक होऊन जाते गाडी. हे बघा, इथं तुम्हाला मार्किंग दाखवतो हँड ब्रेकची. इथं बघा, हे लाल मार्किंग दिसते का. हे बघा, आता बंद होईल तो लाईट. झाला का बंद. हँड ब्रेकची ती मार्किंग आहे, तिथं बघून घ्यायचं. कधी बी गाडी जर स्टार्ट झाली म्हणजे तुमचे सर्व लाईट बंद होऊन जातात. एक अर्धा लाईट चालू राहिला म्हणजे समजून जायचं की गाडीमध्ये काहीतरी अजून प्रॉब्लेम आहे. आलं लक्षात. आता कलस पुरा दाबा. एक सेटरचा पाय काढून घ्या.